पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी खूप वेगवेगळ्या ट्राय केलेलं आहे. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला 90% आहे, तर तो काय करतोय, तो चांगल्या कॉलेजच्या सिव्हिल मेकताय का? कारण की तुम्ही 30-30 लिस्ट कॉपी करताय. तुम्हाला अजूनही ती टॉपची कॉलेज पाहिजे, अजूनही त्या ब्रांचेस पाहिजे ज्या तुम्हाला मिळेल असे झालेले आहेत आणि तुम्ही त्याच्याच मागे लागलेला. आयदर कॉलेज चांगलं मिळेल, आयदर तुम्हाला मिळणार नाही. पण तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न करून थकताल. कॅप राऊंड 3 ला, कॅप राऊंड 4 ला तुमचा एक शेवटचा ट्राय असणार आहे. म्हणून आता डिसायसिव्ह मोडमध्ये लेट स्टार्ट द व्हिडिओ. कॅप राऊंड 3 हा वेगळा असणार आहे. मी हे पहिल्याच वाक्याला क्लिअर करतो. कॅप राऊंड 1 आणि 2 हे दोन्ही तुम्ही पाहून आता कॅप राऊंड 3 कडे चाललेला आहात. त्यामुळे कॅप राऊंड वेगळा कसा, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे चेंजेस. पहिल्या 2 राऊंडमध्ये तुम्हाला जे बघायला भेटणार नाही ते तुम्हाला कॅप राऊंड 3 मध्ये पाहायला मिळणार आहे. कॅप राऊंड 3 हा सगळा अपेक्षेचा आणि सगळ्यात महत्त्वाचा असा राऊंड असणार आहे. कारण की या राऊंडमधून तुम्हाला तुमचं भवितव्य, तुमचं भविष्य, सगळ्या काही गोष्टी क्लिअर होणार आहे. पहिली गोष्ट, कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये तुम्ही आता भरपूर सारे प्रयत्न केले, 2 वेळा ऑप्शन फॉर्म भरलेला आहे आणि बेटरमेंट करत कॅप राऊंड 3 पर्यंत पोहोचलेला असताल. किंवा कॅप राऊंड 1चं कॉलेज 2 ला राहिलेलं असणार, 3 ला पण तेच कॉलेज आलेलं असेल आणि तिसऱ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना अजून कॉलेजच लागलेलं नसेल. त्या तिन्ही विद्यार्थ्यांसाठी हा खूप महत्त्वाचा राऊंड राहणार आहे. कारण की कॅप राऊंड 2 मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, हा ॲडमिशन प्रोसेसमधला वेगळी दिशा देणारा राऊंड आहे. आता तुम्हाला आपण ट्राय केलं पाहिजे हे आता तुम्हाला ह्या सगळ्या प्रोसेसमधून समजून येत असेल. आता ज्यांना अजिबातही सीट मिळालेलं नाहीये त्यांच्यासाठी अजूनही हा फ्रेश राऊंड आहे. त्यांनी काय करायचं, त्यांनी अजूनही ते आपल्या ज्या चुकीच्या पद्धतीने टाकताय त्या पद्धती बदला. पहिली गोष्ट सांगतो, तुम्ही चुकताय का? कारण की तुम्ही 30-30 लिस्ट कॉपी करताय. तुम्हाला अजूनही ती टॉपची कॉलेज पाहिजे, अजूनही त्या ब्रांचेस पाहिजे ज्या तुम्हाला मिळेन असे झालेले आहेत आणि तुम्ही त्याच्याच मागे लागलेला आहेत. आणखीन एक गोष्ट सांगतो की आणखीन एक वेगळी गोष्ट, कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये मला जी दिसलेली ती जी माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये दिसते ती कदाचित बरोबर चुकीची दोन्ही प्रकारे असू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की 3 मध्ये तुम्हाला ॲटो फ्रीजचा नियम पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे. ॲटो फ्रीज कधी होतंय, पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी खूप वेगवेगळ्या ट्राय केलेलं आहे. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला 90% आहे, तर तो काय करतोय, तो चांगल्या कॉलेजच्या सिव्हिल मेकला जातोय आणि टियर 2च्या कम्प्युटरसाठी ट्राय की जवळजवळ सगळ्या कॉलेजच्या मेकॅनिकल सिव्हिलचाही कट ऑफ वाढलेला आहे. म्हणजे तो कम्प्युटरलाही ट्राय करणारा विद्यार्थी आज सिव्हिल मेकसाठी पण ट्राय करतोय. म्हणून काहींना सिव्हिल मेक मिळत आहे तर काहींना मेकॅनिकल कम्प्युटर असे ऑप्शन मिळत आहेत. खरा निर्णय कॅप राऊंड 3 नंतर होणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, एक महत्त्वाची गोष्ट राहणार आहे. पण आत्तापर्यंत फक्त सगळ्या लोक काय करतायत, ट्राय करतायत, कोणी एक्सपेरिमेंट करतायत, कोणी वेगवेगळे प्रयोग करून पाहताय. पण कॅप राऊंड 2 नंतर तुम्ही कॅप राऊंड 3 पर्यंत खूप सारे प्रयोग करत राहताल. कॅप राऊंड 3 हा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताल आणि अलॉटमेंट होईल तो डिसिजन मेकिंग राऊंड राहणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जे मिळणारं कॉलेज आहे ते खूप महत्त्वाचं राहणार आहे. कारण कॅप राऊंड 3 नंतर जेव्हा तुम्ही पुन्हा एकदा कॅप राऊंड 4 ला जर बेटरमेंटनी गेला तर तुम्हाला आता कॅप राऊंड 4 मध्ये शेवटी जे कॉलेज मिळाले ते घ्यावं लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला एक गोष्ट समजावून घ्या, कॅप राऊंड 3 मध्ये तुम्हाला ॲटो फ्रीजचा नियम पहिल्यांदा माहीत असणं गरजेचं आहे. ॲटो फ्रीज कधी होतंय, आता आपण जे 136 रूल पाहिला आहे किंवा ऐकला आहे तो नक्की अप्लाय करायला मुलं फसतायत, त्यांना कळत नाही. बरेच जण पहिलं कॉलेज ऑटो फ्रीज समजूनच ऑप्शन फॉर्म भरताय अजून. तर लक्षात ठेवा, दुसऱ्या राऊंडला 3 कॉलेज ऑटो फ्रीज होते, तर तिसऱ्या राऊंडला आता ऑटो फ्रीज कॉलेजची संख्या असणार आहे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा. म्हणजे पहिले 6 ऑप्शनपैकी एखादं कॉलेज मिळालं की तुम्हाला ते घ्यावंच लागणार आहे, ते ऑटो फ्रीज होणार आहे. बरेचसे विद्यार्थी अजूनही हा नियम फॉलो करत नाहीये आणि त्यांनी कोणाकडून माहितीही घेत नाहीये. त्याच्यामुळे टाकलेल्या लिस्टमधून लागलं कॉलेज की मग त्यांच्या पुढे इतका मोठा प्रश्न निर्माण होतोय. आयदर ते कॉलेज सोडून द्यायची वेळ येते, नाहीतर तुम्हाला तिथे ॲडमिशन तरी घ्यावं लागते. तर मग तुम्हाला जर तुमचे चान्सेस अजून 2 राऊंडपर्यंत जिवंत ठेवायचे असतील, म्हणजे आता 3 राऊंड नंतर 4थ्या राऊंडसाठी एकच प्रयत्नासाठी तुम्हाला तयारीत राहायचं असेल तर आत्ता चूक करू नका. पहिले 6 ऑप्शन असे निवडा, आयदर ते मिळाले तर मला ॲडमिशनच घ्यायचं किंवा ते मला मिळूच नाही, ह्या अशा 2 प्रकारच्या 6 ऑप्शन तुम्ही टाकून द्या. आणि आता लक्षात घ्या, आता एक्सपेरिमेंट तुमच्या कॅप राऊंड 3 नंतर संपणार आहेत. तुम्हाला डिसिजन घ्यावा लागेल. एखादा विद्यार्थ्याला 90% आला आणि तो म्हणतो की मला
बघू चांगल्या कॉलेजचं कम्प्युटर मिळालं तर घेता येईल. पण समजा सगळ्या कॉलेजला मेकॅनिकल मिळतंय आणि दुसऱ्या एखाद्या Tier 2च्या कॉलेजला मला कम्प्युटर मिळते आणि ह्या दोन्हीमध्ये तो कन्फ्यूज झालेला आहे आणि ऐन टायमिंगला तो डिसिजन घेणार आहे. तर ऐन वेळेस डिसिजन घेणं खूप अवघड राहणार आहे. तुम्ही आत्ताच ठरवा की तुम्हाला चांगल्या कॉलेजचं मेकॅनिकल सिव्हिल हवं आहे की Tier 2 कॉलेजचं जे कम्प्युटर मिळतं ते हवं आहे की एखादी AIDS ब्रांच पाहिजे. आणि खूप सारे विद्यार्थी की ज्यांना अजून काहीही कळलं नाही आपण काय करतो, ज्यांना अजून एकही कॉलेज लागलेलं नाही, त्यांचं कारण म्हणजे की त्यांची लिस्ट चुकत आहे किंवा काय चुकत आहे माहीत नाही, पण त्यांनी हट्ट सोडलेलं नाही. त्यांना ते टॉपचे कॉलेज जे सगळ्यांना पाहिजे ते पण त्यांना पाहिजे, त्यांना त्या टॉपच्या ब्रांचेस पाहिजे जे सगळ्यांनाच पाहिजे. म्हणजे एकदम 5-10% 20% विद्यार्थी ह्या त्याच रेसमध्ये पळत आहे. रेसमध्ये पळणं ठीक आहे, पण तुम्हाला ते मिळणार आहे का नाही हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच जणांना बेटरमेंट मिळत नाहीये किंवा कॉलेजेस अलॉट होत नाही, या समस्येचं एक खरं कारण मला असं वाटतं की ते विद्यार्थी काय करतात, पहिल्या ऑप्शन फॉर्म जो पहिला भरला होता कॅप राऊंडला तसाच दुसरा थोड्याफार फरकाने भरतायत, तसाच तिसरा भरताय. कुठलाही अंदाज नाही, कुठलंही कॅटऑफचं गणित नाही, कुठलाही ड्रीम सेफ टार्गेट असला काही भेदभाव करत नाही. डायरेक्ट कॉलेज टाकून द्यायचं, ह्यातलं मिळेल ते मिळेल आणि 100 कॉलेज टाकले त्यातलं एखादं मिळेलच, अशा अंदाजे किंवा एक ठरलेल्या गोष्टीतूनच ते आपापले कॉलेज टाकून देत आहेत. तर ही रिस्की खेळ ते खेळत आहे आणि त्यांना कॅप राऊंड 3ला जर आता कॉलेज अलॉट नाही झालं किंवा तेच कॉलेज बेटरमेंट झालं तर त्यांना आत्ता लक्षात येणार आहे की आपण अजूनही कुठली कॉलेजची लिस्ट काढत नाही. आणि आता ही खूप मी सिरियसली सांगत आहे, कारण कॅप राऊंड 3 नंतर तुमचे चान्सेस खूप कमी होणार आहे. कॅप राऊंड 3ला आयदर कॉलेज चांगलं मिळेल आयदर तुम्हाला मिळणार नाही, पण तुम्ही तुमचे सगळे प्रयत्न करून थकताल कॅप राऊंड 3ला आणि कॅप राऊंड 4ला तुमचा एक शेवटचा ट्राय असणार आहे, लक्षात ठेवा. मग कॅप राऊंड 4 नंतर तुमच्याकडे फक्त इन्स्टिट्यूट, स्पॉट राऊंड आणि मॅनेजमेंट कोटा सारखे सीट अवेलेबल राहणार आहे. म्हणजे तुम्हाला बेनिफिट पाहिजे कॅप राऊंडमधले तुमच्या स्कॉलरशिपचे, तुमच्या TFWHचे, तुमचे जे काही मिळत आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॅप राऊंडच्या 3 जो आहे तो सिरियसली घ्या आणि कॅप राऊंड 3ला व्यवस्थित असा फॉर्म भरा. आता खरं गरज आहे तुम्हाला तुमचं ब्रांच आणि कॉलेज ठरवायची. तुम्ही आता जास्त इकडचे तिकडचे, मी तर म्हणतो कॅप राऊंड 3 हा खरं तर असा राऊंड आहे की ज्याला कॉलेज मिळाले ना त्याला आता फक्त एवढं ठरवायचं आहे की मला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज कोणतं पाहिजे बस. आणि ज्याला कॉलेज मिळालेलं नाही त्याला अजूनही ठरवायचं की मला कोणतं कॉलेज मिळू शकतं. त्याच्यासाठी वॅकन्सी तपासा, ज्या 19 ऑगस्टला लागणार आहे त्याच्याबरोबर कट ऑफ पुन्हा एकदा तपासा. कॅप राऊंड 2 नंतर जे लागतील ते सगळ्या गोष्टी ट्राय करून असे कॉलेजेस शोधणं, कारण की खूप वेळ मिळतोय तुम्हाला मित्रांनो. जर तुम्ही बेटरमेंट पहिल्या दिवशी केला असेल तर म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस कळलं त्याच्यानंतर 5-6 दिवस तुम्ही फक्त बसूनच आहात. त्याच्यानंतर जरी तुम्ही 10-50 कॉलेज अशी शोधून काढली ना तरी तुम्हाला इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस खूप सोपी जाणार आहे. पण असे काही विद्यार्थी मला असं दिसत आहे की ते सिरियस नाही आहे, ते प्लॅन B प्लॅन C करून थांबलेले आहेत. कोणी ठरूनच टाकले की मला मिळालं तर हेच ब्रांच भेटू, ते हेच कॉलेज भेटू, नाही तर मी दुसऱ्या कुठल्या तरी कोर्सला जाईन, दुसरं काहीतरी करेन. इंजिनिअरिंग करायची तर मला फक्त कम्प्युटरमध्येच करायची, इंजिनिअरिंग करायची तर मला फक्त AIDS मध्येच करायची, इंजिनिअरिंग करायची तर अमुक तमुक कॉलेजमध्ये करायची. तर अशा गोष्टीमुळे काय होते, फक्त त्याच कॉलेजला कट ऑफ वाढताना दिसतोय आणि कॉम्पिटिशनही वाढताना दिसते. ज्यावेळेस एक एक डिसिजन पुढे येत जाईल, म्हणजे कॅप राऊंड 2 नंतर जेव्हा कॅप राऊंड 3 नंतरचे अलॉटमेंट येईल त्याच्यानंतर बरेच विद्यार्थ्यांना कॉलेज लागतील आणि त्यावेळेस फीजचा निर्णय जसा 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 विद्यार्थी घेत जातील तशी तशी एक गोष्ट लक्षात येत जाईल की आता किती जागा खऱ्या प्रकारे शिल्लक राहणार आहे आणि कशा प्रकारे आता पुढची प्रोसेस ॲडमिशन, म्हणजे हा राऊंडच ॲडमिशनची दिशा ठरवणारा राऊंड आहे. ह्याच्यामध्ये बऱ्याच कॉलेजला कळून जाईल, बऱ्याच विद्यार्थ्यांना समजून जाईल की आता कोणते विद्यार्थी त्यांच्याकडे येणार आहेत. साहजिकच टॉप कॉलेजला काही फरक पडत नाही, कारण पण हायर पर्सेंटाईलवाले आणि सगळे त्यांच्यासाठी ट्राय करतात, त्यामुळे त्यांच्या सगळ्या ब्रांचेसचे सगळ्या जे काही सीट आहेत ते तो फुलच होणार आहेत. पण विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की मला तिथं सीट मिळणार आहे का. तर तुम्हाला जर खरंच ट्राय करायचं असेल तर आता रिअलिस्टिक ऑप्शन फॉर्म भरा. ऑप्शन फॉर्म भरताना पुन्हा एकदा सांगतो 6 ऑप्शन ॲटो फ्रीज असणार आहेत, त्यामुळे पहिले 6 ऑप्शन लागणारे बहुतांश विद्यार्थ्यांना ते सीट मिळतील, नाही तर कॅप राऊंडच्या बाहेर जातील. ही एक गोष्ट होणार आहे. म्हणून डिसायसिव्ह राऊंड असं आपण या कॅप राऊंड 3ला म्हणू. आता आयदर तुम्हाला निवडायचं आहे किंवा कॅप प्रोसेस तुम्हाला कॉलेज मिळवून देणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि कॅप 4ला तर तुम्हाला
जे मिळालं ते कॉलेज घ्यायचंच आहे. त्याच्यामुळे आता एक लक्षात ठेवा, निर्णय हा तुमचा आहे. तुम्ही जो काय निर्णय घेताल, 90% वाल्याने कम्प्युटर घ्यायचं का मेकॅनिकल चांगल्या ठिकाणी घ्यायचं, सिव्हिल घ्यायचं, हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. कारण की आता काय ॲडमिशन प्रोसेसमध्ये फक्त टाइमपास करणं किंवा एक राऊंड पुढे जाऊन बघू काय होतंय हे नाही. हा सिरियस डिसिजन आहे आणि याच्यावर तुमच्या 4 वर्षांनी पुढचं आयुष्य डिपेंड आहे. म्हणून आता डिसायसिव्ह मोडमध्ये या पालकांनीही विद्यार्थ्यांना आता सांगा की आता तुझा निर्णय घे पटकन, म्हणजे पुढे जाऊन थर्ड राऊंड नंतर तरी, आज जरी तो कॅप राऊंड थर्ड नंतर 4 पर्यंत गेला तरी चालेल, पण त्याला माहीत पाहिजे आत्ता मला कोणतं कॉलेज मिळालंय आणि मला कोणतं कॉलेज पाहिजे, कोणते कॉलेज माझं चांगलं राहू शकतं. जर 2-4 ऑप्शन असतील तुमच्या पुढे तर तुम्ही डिसायसिव्ह मोडमध्ये, तुम्ही अजूनही कॉलेज मिळून 10-15 कॉलेजची नावं तुमच्या पुढे वाटतात की यातलं एक मिळालं पाहिजे, तर मग मात्र तुम्ही अजूनही अंदाजे निर्णय घेताय असं मला वाटतं. व्हिडिओ खूप मोठा होत जाईल जर बोलत गेलं तर. कॅप राऊंड 3च्या पूर्ण स्ट्रॅटर्जीबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहेत. फक्त मला काय म्हणायचं, कॅप राऊंड 3मध्ये तुम्ही व्यवस्थित एक निर्णय घ्या. आज पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी विद्यार्थ्यांना एवढीच अपील करेन की तुम्ही फक्त निर्णय घ्या. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला काय पाहिजे, काय हवं ते कागदावर लिहा आणि त्याच्या आसपासचे तुमचे कॉलेजेस टाका. बाकी ते सगळं मी आज काही सांगणार नाही. टार्गेट, ड्रीम वगैरे वगैरे कॉलेज ते सगळं तुम्ही करून बसलेलं असणार आहेत. आता फक्त निर्णय आणि आपल्या आयुष्याचा जो काही डिसिजन आहे तुम्ही या व्हिडिओनंतर घेणार असणार आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की तुम्ही पहा आणि पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना पाठवा, त्यांनाही निर्णय घेऊ द्या. कॅप राऊंड 3 नंतर जवळपास विद्यार्थ्यांचा निर्णय फिक्स झालेला असावा. एक फक्त ऑप्शन किंवा एक बेटरमेंटचा चान्स म्हणून काही विद्यार्थी कॅप राऊंड 4ला जावेत. बाकी सगळ्यांचे तरी निर्णय 90% तरी कन्फर्म व्हावे, हीच या व्हिडिओची खरा उद्देश आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.